काही शिवसेनेचा सुद्धा म्हणजे काय होतं व्हिडिओ समोर येतो आहे असं बघता याच्याकडे काय सांगाल? काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. तर संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे, त्याचं म्हटलेलं आहे की अमित शहाच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांचे फोटो होर्डिंगवरून गायब होते, त्याला चेहरा दिसला असं त्यांनी काल ट्विट केलेलं आहे. असं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आणि आनंद दिघेजी यांचे फोटो आमच्या सर्वांच्या हृदयाच्या रक्ताच्या वाहिनीमध्ये आहे. त्यामुळं तिथं फोटो लावला नाही, तिथं फोटो लावला नाही. यापेक्षा त्यांनी समजलं पाहिजे, संजय राऊत आणि टीमनी त्यांनी तर विचारच सोडून दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी मांडली? काही काँग्रेसचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना मान्य होते? त्यांनी असं म्हटलं होतं, जर ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दावणीला जावं लागेल त्या दिवशी मी पक्ष विसर्जित करून टाकू, हे भूमिका घेतली होती. तुम्ही काय केलाय? तुम्ही तर विचाराशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली. तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचार स्वीकारले. मताच्या लांगून चालना करता तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. तुम्ही काय सांगता लोकांना? कुणाला संस्कार शिकवता? आणि त्यामुळं हे बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी किंवा टीम अंगीकारेल त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल. त्यांनी विचार सोडले, हाच त्यांचा प्रॉब्लेम. आज एक आंदोलन आलेलं आहे, तर असं म्हटलेलं आहे तर मोदींना देवेंद्र फडणवीसांचे आहे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आमंत्रण दिलेलं आहे आणि अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असं तर माहित नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. त्यांची जी भेट झाली म्हणजे शिरसाटाची भेट घेतली, त्याच्यावरती आता प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त केली. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे ठरवलं. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली. सर, महसूल सेवा संदर्भात एक प्रश्न आहे. कुठल्या संदर्भाने बोलले मला माहिती. सर, महसूल सेवा संदर्भात एक विषय आहे. महसूल सेवा संदर्भात तुम्ही सांगितलं की महसूलची सेवा काय त्यांना आरक्षण देऊ भरतीमध्ये, पण एमपीएससी जाहिराती झाल्या त्यामध्ये तसा उल्लेख नाही. एमपीएससी मध्ये येणार नाही, कारण त्यांचा आरआर आहे. त्या आरआर मध्ये बदलावं लागतं. तलाठ्याचा जो आरआर आहे त्यामध्ये 20% जागा आधी राखीव करायला लागतील. पुढच्या 3 महिन्यात आम्ही त्यांचा आरआर बदलतोय आणि आरआर मध्ये याच्या अंतर्भूत करून मग एमपीएससी ला काढणार आहे. पण मी जे वचन दिलं आहे कोतवालांना, महसूल सेवकांना 20% तलाठ्यामध्ये आरक्षण राहील, तो आम्ही पूर्ण करणार. रत्नागिरीमध्ये 155